सरकारकडे आम्ही सातत्याने मागणी करतोय की 1500-1600 रुपये जी देखील यांचा खर्च आहे, उत्पादित खर्च आहे, किमान 2000 रुपयाला हमीभाव त्या ठिकाणी मिळाला पाहिजे। भविष्यामध्ये जर याच्यात आम्हाला सकारात्मक निर्णय आजच्या बैठकीत झाला नाही तर याचे तीव्र पडसाद भविष्यात तुम्हाला बाजार समितीच्या सगळ्या प्रतिसादांमध्ये त्या ठिकाणी दिसून येतील। शेवटी आमच्या सगळ्यांची भावना आणि भूमिका एवढीच आहे की शेतकऱ्याला त्या ठिकाणी हमीभाव मिळाला पाहिजे। मुख्यमंत्री कांदा खरेदी केला जाण्याची घोषणा केली। प्रत्यक्षात चाकण बाजार समितीमध्ये अशा प्रकारचा निलाव होतो का, अशी खरेदी केली जाते? नाही, असं नाही आहे। ही गोष्ट खरी आहे की मध्यंतरी शासनानं जाहीर केला की 12 रुपये 35 पैसे 12 रुपये 40 पैशांनी की कांदा खरेदी करायचा, परंतु त्याच्यानंतर काही ज्या घटना घडल्या, कालची जर महाराष्ट्रातली घटना तुम्ही बघितली असेल की महाराष्ट्रातलं एक मोठं आंदोलन नाशिकच्या परिसरामध्ये त्या ठिकाणी झालं। तिथला शेतकरी वर्ग, इथला काय आणि तिथला काय, हा सगळा शेतकरी वर्ग अडचणीत आला आहे आणि शासनाने तिथं आज मी मागाशी एक नोटिफिकेशन बघितलं की 1580 रुपयेपर्यंत शासनाची तयारी त्या ठिकाणी आहे, परंतु 1580मध्ये देखील आमच्या शेतकरी वर्गाला त्या ठिकाणी परवडणार नाही। आज दिल्लीला जी बैठक त्या ठिकाणी होती, ही बैठक खऱ्या अर्थानं फार महत्त्वाची आहे आणि ही बैठक राज्याचे मुख्यमंत्री, देशातले सगळे जे केंद्रीय मंत्र्यांपासून ही ज्या कांद्या विषयासंदर्भात, निर्याती संदर्भात जे सगळे मंत्री आहेत त्यांच्या संबंधित बैठक आहे आणि आम्हाला खात्री वाटते, आम्हाला ह्या बैठकीकडे महाराष्ट्राचं लक्ष त्या ठिकाणी लागलं आहे। मध्यंतरी आमच्या सगळ्या बाजार समिती सभापतींची एक बैठक पुण्याला त्या ठिकाणी पणन मंत्र्यांचे जे आधिपत्याखाली काम चालतं, पणन संचालक, तिथं झाली की तुमच्या बाजार समितीमध्ये काय काय परिस्थितीचा आढावा काय आणि उत्पादित क्षेत्र किती आहे, उत्पादित माल किती आहे, ह्या सगळ्याचा आढावा सरकारकडे त्या ठिकाणी आहे। सरकारकडे आम्ही सातत्याने मागणी करतो आहे की 1500-1600 रुपये जी देखील यांचा खर्च आहे, उत्पादित खर्च आहे, किमान 2000 रुपयाला हमीभाव त्या ठिकाणी मिळाला पाहिजे, तरच आमचा शेतकरी त्या ठिकाणी जगू शकतो। आता इथं असे काही शेतकरी आहेत, मध्यंतरी पियुष गोयल साहेबांबरोबर बैठक झाली, त्या बैठकीला हा शेतकरी त्या ठिकाणी गेला होता। असे सुधारित शेतकरी देखील आज कायद्याच्या बरोबर ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये निश्चितपणाने आज आमच्या सगळ्यांची भावना ही आहे की आज मी जरी सभापती आहे, बाजार समिती म्हणून आमचं प्रशासन त्या ठिकाणी काम करतो आहे, पण आम्ही सगळे शेतकऱ्यांचे सुपुत्र आहे, आम्ही सगळे शेतकऱ्यांच्या बरोबर आहे आणि आजच्या बैठकीकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष त्या ठिकाणी लागलं आहे। आम्ही सगळे सभापती एकमेकाशी कोऑर्डिनेट करू नये। भविष्यामध्ये जर याच्यात आम्हाला सकारात्मक निर्णय आजच्या बैठकीत झाला नाही तर याचे तीव्र पडसाद भविष्यात तुम्हाला बाजार समितीच्या सगळ्या प्रतिसादांमध्ये त्या ठिकाणी दिसून येतील। आज निलाव होत आहे, आज जो बाजार बंगल्याचं ठरेल, मागच्या शेतकऱ्यांचं काय? 100% त्याच्यामध्ये आमची भावना अशी आहे की आज समजा शासन एक आधारभूत किंमत त्या ठिकाणी देईल, परंतु मागच्या 3-4 महिन्यामध्ये जी विक्री झाली त्याला देखील त्याचं अनुदान त्या ठिकाणी मिळालं पाहिजे आणि ते सानुग्रह अनुदान जे आहे ते खऱ्या अर्थानं, कारण काय होईल की आज ज्याला मिळालं आहे त्याचा हे होईल, परंतु मागच्या 3-4 महिन्यामध्ये ज्यांनी बाजार समितीमध्ये विक्री केली त्याचं सगळं रेकॉर्ड बाजार समितीकडे त्या ठिकाणी आहे। त्यामुळे आमची सरकारकडे मागणी आहे की आज जो आधारभूत तुम्ही देणार आहे त्याला त्याच पद्धतीने अनुदान मागच्या काळामध्ये ज्यांनी विक्री केली त्याला देखील तो दिलासा त्या ठिकाणी मिळाला पाहिजे। शासनाने काहीतरी मेट्रिक टनच हे घेणार, खरेदी करणार आहे आणि उत्पादन आणि मेट्रिक टन घेण्यामध्ये याच्यामध्ये मोठी तफावत आहे। शासनाचं नाफेडच्या माध्यमातून खरेदी करायचं धोरण त्याच्यामध्ये आहे, पण तसं न करता खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच्या दृष्टीने जे व्यापक हित आहे, फक्त काही टन किंवा काही बाजार समितीमध्ये फक्त नाशिक असं न करता महाराष्ट्रामध्ये जो प्रश्न आहे त्याच्यावरती शासनाने केलं पाहिजे। त्या संदर्भामध्ये आम्ही त्याच्यामध्ये पणन मंत्र्यांच्या माध्यमातून सातत्यानं सरकारच्या प्रयत्नशील आहे की बाबा याच्यामध्ये हे झालं पाहिजे। पण शेवटी भावना काय आहे की आज मागाशी आता हे शेतकरी बघा, तुम्ही यांची हे घ्या की दिल्लीला काय झालं, तुम्ही सांगा काय मध्यंतरी झालं। शेवटी आमच्या सगळ्यांची भावना आणि भूमिका एवढीच आहे की शेतकऱ्याला त्या ठिकाणी हमीभाव मिळाला पाहिजे आणि हा मिळत असताना मागाशी जो प्रश्न उत्पादित झाला की उद्या सरकार करेल की बाबा 1600-1700 जे काय, पण मागच्या काळामध्ये बाजार समितीमध्ये देखील ज्यांनी कांदा त्या ठिकाणी आपला विक्री केलेला माल आहे त्याला देखील अनुदान त्या ठिकाणी मिळालं पाहिजे।